नमस्कार मित्रांनो, आज 8 मे म्हणजेच गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची जयंती. त्यानिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणजेच एक असामान्य व्यक्तिमत्व. बंगालमध्ये जन्मलेला हा जणू कोहिनूरराज. असं म्हणतात की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. मग ज्या घरामध्ये कला आणि साहित्याचा वारसा लाभलेला आहे, अशा घरामध्ये गुरुदेवांचा जन्म होतो. मग ते तरी त्यातमध्ये कसे मागे राहतील. गुरुदेवांनी सुद्धा अनेक साहित्य रचले आणि त्या साहित्यामधून ते अजरामर झाले. परंतु त्यांच्या वडिलांना असं वाटायचं की त्यांनी बॅरिस्टर व्हावं, वकिलीचं शिक्षण घ्यावं. मग त्यासाठी गुरुदेव वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी गेले, परंतु त्यात काही त्यांचं मन रमेना. ते घरी परत लौटले आणि त्यांनी आपली कला, साहित्य परत जपले. त्यांनी अनेक गीते रचली, अनेक कथा रचल्या, अनेक नाटकं रचली आणि त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मग त्यांना जगातील सर्वोच्च जो पुरस्कार आहे, तो नोबेल पुरस्कार साहित्यामध्ये प्राप्त झाला, ज्यामुळे भारताचं मान उंचावली. त्यांनी शांतिनिकेतन सारख्या संस्थेची स्थापना केली, ज्यामधून त्यांनी प्राचीन गुरुकुल पद्धती जिवंत ठेवली आणि भारताला एक वेगळंच वळण दिलं, जे आपली संस्कृती आणि कला जपण्याचा त्यामधून प्रयत्न झाला. त्यांची राष्ट्रभक्ती तेव्हा दिसून आली, जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड झाला. त्यावेळेस इंग्रजांनी त्यांना जे पदवी बहाल केली होती, त्या पदवीचा सुद्धा त्यांनी त्याग केला आणि आपली खरी राष्ट्रभक्ती दाखवून दिली. मग त्यानंतर जेव्हा 1947 मध्ये देश स्वतंत्र झाला, तेव्हा स्वातंत्र्य झालेल्या देशाला त्यांनी एक अनमोल गोष्ट दिली. ती अनमोल गोष्ट म्हणजे आपलं आजचं राष्ट्रगीत. आपण जे अभिमानानं जनगण मन हे राष्ट्रगीत म्हणतो, हे राष्ट्रगीत सुद्धा गुरुदेवांनीच लिहिलेलं आहे. अशा ह्या गुरुदेवांना पुनश्च प्रणाम करतो आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.